नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे सुरेखाज फॅशन कटामध्ये। तर आज आपण बघणार आहोत ब्लाउजला आय हुक व हात शिलाई कशी करायची ते। हातावरची आय करायची आहे आपण ब्लाउजला। त्यासाठी अशी टिप मारून घ्यायची आहे, त्यामध्ये आपण आय करायची आहे। तर तुम्ही बघू शकता मैंने 4 पदरी दोरा घेतलेला आहे। हात शिलाई करताना खालून सुई काढून घेऊन जेवढी मोठी आय हवी आपल्याला तेवढ्या अंतरावर आपण सुई ओवून घ्यायची आहे अशा प्रकारे। व आपण परत डबलदा ओवून घेणार आहोत। डबलदा घेतल्याने आय लूज पडत नाही अशा प्रकारे। तर आय करताना असा पूर्ण दोरा फिरवून घ्यायचा आहे व सुई सरळ न घालता उलट्या दिशेने घालायची आहे। तर अशा प्रकारे प्रत्येक वेळी आपण दोरा फिरवून घ्यायचा आहे व उलटे दिशेने सुई घालायची आहे। उलट्या दिशेने सुई घातल्याने धागा सुईमध्ये अडकण्याची भीती नसते। तर अशा प्रकारे आपण आय करायची आहे। व्यवस्थित आपली आय येते व धागा अशा पद्धतीने हळू खाली वळून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही अगदी प्रोफेशनल आपली आय होते। तर हा व्हिडिओ संपूर्णपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कमेंटद्वारा नक्की सांगा। हे बघू शकता तुम्ही आय माझी। तर अशा प्रकारे आय आपण संपूर्ण करून घ्यायची आहे। हे बघू। तर अशा पद्धतीने तुम्ही आय करून बघू शकता। आपली आय एकदम प्रोफेशनल जसे करतात तशी आय आलेली आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व आय करून घेणार आहोत व धागा तुम्ही इथे कट करून ही घेऊ शकता, पण मी धागा कट करत नाही आहे। तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलचे नाव आहे सुरेखाज फॅशन कटा। ह्या चॅनलवर आपल्याला ब्लाऊजचे सर्व प्रकारचे ब्लाऊज कटिंग, ब्लाऊज स्टिचिंग, बाही डिझाइन, बाही कटिंग व ब्लाऊजची संपूर्ण माहिती मिळते। तर माझ्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा व कमेंटद्वारा नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसे आवडतात ते। व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारे जर तुम्ही आय व हुक लावला तर खूप छान ब्लाऊजला फिनिशिंग येते व तुम्ही हात शिलाईला ब्लाऊजही घेऊ शकता घर बसल्या। घर बसल्या आता खूप जण हात शिलाईला ब्लाऊज वगैरे घेतात, त्यासाठी हे हात शिलाई हुक वगैरेचा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही आय करून बघा। खूपच सोप्या पद्धतीने आय मी सांगितलेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता आपली आय किती फिनिशिंग सहित आलेली आहे। चला तर मग आता आपण हुक कशी लावायची ते पाहूया। त्यासाठी मार्किंग करून घ्यायचे आहे अशा प्रकारे। तर मैंने
4 पदरी धागा घेतलेला आहे हुक लावण्यासाठी। तर हुक अशा प्रकारे धरून व्यवस्थित अशा प्रकारे हुक धरायचं आहे व शिलाई घालायची आहे। इकडून 2 टाके व इकडून 2 टाके घालून परत त्या साईडला 2 टाके व ह्या साईडला 2-2 टाके असे घालून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। व वरती सुई बाहेरून काढून परत आतमध्ये घेऊन परत हात शिलाई करायची आहे। असे केल्याने हुक आपले जाम बसते व वरती 2दा धागा काढून असे 2 धाग्याचे राऊंड फिरवून मग आपण गाठ मारायची आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व हुक लावून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो आपले सर्व हुक लावून झालेली आहेत। तर तुम्ही बघू शकता आपली हुक अगदी फिनिशिंगमध्ये लागलेली आहेत। चला तर आता आपण हात शिलाई घालूया। हात शिलाई घालताना तुम्ही बघू शकता जी पहिली सुई आपण खालचा जे धागा घेतोय ना तो किंचितच घ्यायचा आहे। किंचित म्हणजे फक्त 2 धागे आले तरीही चालते। बघा तुम्हाला दाखवते मी, कॅमेऱ्यात दिसत नाही पण आपण जे पेन असते ना पेनाचा कसा टिंब देतो तेवढंच बाहेरून दिसायला हवे। तर अशा पद्धतीने आपण ब्लाउजला म्हणजेच कमरेला हात शिलाई घालून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ब्लाउजला खूप मोठी हात शिलाई घालू नये, फिनिशिंग खराब होते व फिनिशिंगमध्ये अजिबात चांगलं दिसत नाही ते। अशा प्रकारे बारीकच हात शिलाई घालावी ह्या पद्धतीने। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंटद्वारा नक्की सांगा व माझा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो तुमचा धन्यवाद। तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर बघू शकता आपले ब्लाऊजची फिनिशिंग अतिशय छान आलेली आहे। अशा प्रकारे हुक लावून घ्यायचे आहे।